नाशिक ते मनमाड दरम्यान रेल्वे ट्रॅकचा प्रस्ताव सादर झालेला आहे असं हेमंत गोडसे यांनी म्हटलं। गेल्या अनेक वर्षांपासून कसारा नाशिककरांची मागणी होती असं हेमंत गोडसे यांनी म्हटलेलं आहे। पुढील 2 महिन्यात अंतिम निर्णय होऊन मंजुरी मिळेल असंही हेमंत गोडसेंनी म्हटलं। कसारा नाशिक लोकलचं काम अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे असं हेमंत गोडसेंनी म्हटलेलं आहे। मध्य रेल्वेने आता नुकताच एक प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे या ठिकाणी मान्यतेसाठी पाठवलेला आहे। त्या माध्यमातून 4थी आणि 5वी लाईन कसारा ते मनमाड जवळजवळ 130 किलोमीटरची ही लाईन प्रस्तावित आहे। त्यामध्ये कसाऱ्यावरतून निघाल्यानंतर ती इगतपुरीला बायपास करून वैतरणा साईडला जाणार, तिथे एक स्टेशन येऊन पुन्हा ती लव्हित या ठिकाणी जॉईंट होऊन पॅरलली ती मनमाडपर्यंत जाणार। मला असं वाटतं का यामुळं निश्चितच आपला जो घाटाचा जो मोठा अडथळा आहे तो त्या ठिकाणी दूर होणार आहे, लोकांचा पैसा वाचणार आहे आणि